की बसलायचा काय म्हणून? हा डोकं रिकामं केलं वाटतं. ग बसा. माझं मान झालं. आले आले. बेल वाजली की दार उघड, बेल वाजली की दार उघड. तुम्ही हे काय? अव मम्मीच्या समध्या बायका स्वयंपाक करताना असंच गुंडाळत्यात. ते गुंडाळतात ना, हात टॉवेलला पुसतात, पदराला नाही. असं वय. हे घे हे काय? साड्या. साड्या? तुमच्या सुधारणा झाली म्हणायची. माझ्यासाठी साड्या आणल्या. आज सोन्याचा दिवसच आहे. यांनी माझ्यासाठी साड्या आणल्या. ग बाई माझ्यासाठी. अगं बाया, उघडून बघू का? नाही तर म्हणशीला मम्मीची रीत नाही अशी. उघडू उघड का उघडू? हा बघ. चाक आहे. पर असल्या साड्या नेसत नाही मी. लई पातळ आहे. हे बघ, आज आपली पार्टी आहे आणि त्यात तू माझी बायको म्हणून शोभली पाहिजेस, कळलं? ही साडी नेसून सोबन मी? हे बघ, मुंबईतल्या सगळ्या बायका अशा साड्या नेसतात. तू नेसलीस तर काही बिघडणार नाहीये, पण ती मुंबईच्या पद्धतीनं नेस. पाहिजे असेल तर त्या प्रधानबाईंची मदत घे, पण साडी चापून चोपून नेस. चापून चुपून म्हणजे कंबर आणि मांडे आळून बेंबी उघडी टाकायची आणि ढुंगणाला झोक देत चालायचं. ते स्मितासारखं असंच ना? हवा तुम्ही मला स्पष्ट दिसताय. मी बी दिसत असन. मग काय झालं? हा, तुमची बायको तुम्हाला आतनं बाहेरनं दावायची की काय लोकसनी? झाला तुझा मूर्खपणा सुरू? मी शाप सांगून ठेवते, असली साडी नेसून मी 4 चौकात येणार नाही. पाहिजे तर तुमच्यासाठी नेसीन घरात. स्वतःची अक्कल पाजळू नकोस. मी आणून दिलेली साडी नेस, त्या मॅचिंग इयररिंग्स आणि तो तुझ्यासाठी मुद्दामून शिवून आणलेला तो ब्लाऊज पण घाल, समजलं? अव हे बुंड पुलक घालून दंड उघड दावाला मी काय पैलवान आहे वय? काहीतरीच असतं तुमचं. हे बघ, पार्टीला माझ्या खात्यातील मोठमोठे ऑफिसर्स येणार आहेत, त्यांच्या बायका येणार आहेत. ही पार्टी आपल्या लग्नासाठी आहे आणि आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी तिथं उभं राहायचंय. पण असली कापड घालायची सवय नाही मला. एकदम अवघडल्यासारखं होईल. उगाच फाटे फोडू नकोस. जरा पद्धतीनं वागायला शिक. वागीन मी, पद्धतीने वागीन, पण जरा दमानं घ्या. एकदम गाढवाचं घोडं करायची घाई करू नका. तुला पार्टीला हेच कपडे घालावे लागतील. दरवाजा उघड, दरवाजा उघड. मी काय म्हणते? अहो पण मी काय म्हणते? तुझा शहाणपणा नकोय. दरवाजा उघड, कळलं? हा. काका या या. अरे वा, झाला की तुम्ही मामाईच्या. असाच येणार का पार्टीला? नाही नाही. साहेब कमाल आहे साहेब, तुम्ही अजून बी तयार नाही. हे पा, तुम्हाला न्यायला आमच्या आमाबाई येईल. मेन साहेब होतो पुढं. वहिनी साहेब, कुकर लई गरम झालंय, गॅस बंद करा. अरे बाई, विसरलेच की मी. साहेब मी गाडीत आहे. हा. नमस्कार. नमस्कार. या या. अभिनंदन अभिनंदन. नमस्ते. थँक्यू. मिसेस नाही आल्या? हा, येईलच ती आता. ऍज युजल बायकांना वेळ लागतोच. नमस्कार. थँक्यू. 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 हा, मी काय सांगितलं होतं आणि काय नेसून आली असतो? काय अक्कल? हवा आज आपल्या लग्नाची पार्टी आहे, मग नवरीवाणी नटाय ना ग. माझा पाण उतारा करायचा म्हणूनच तू हे नेसून आलीस ना? नाही वो, मला नटायचं होतं, पर नववारी नेसल्या बिगर नटता येतं भाई. महामूर्ख. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या. नमस्कार नमस्कार. ह्या तुमच्या सासूबाई वाटतं. नाही, मिशिश. मिशेष. हो, हो, हो. आय एम सॉरी. हे घ्या तुम्ही. बसा ना, बसा. गोंधळे ठेवा. हे काही मॅनर्स.
तो माणूस काय म्हणाला माहितीये ना, या कपड्यात तू म्हातारी दिसतेस. तुम्हाला नाही नवं वाटत मग असू दे. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मोहिते. Thank you. प्लीज. थँक्यू सर. सो ही तुमची बायको. ब्युटिफुल, एक्सलंट. विशेष म्हणजे तुम्ही हिला या ग्रामीण वेशभूषेत आणलं हे फारच चांगलं केलं. घ्या काय नवं, तुम्हाला बी आवडली माझी साडी. ऑफकोर्स ऑफकोर्स, एक्सलंट. बघा तुमच्या साहेबांनी बी माझी साडी आवडली. येस अहो, या ना. येस. कमिशनर साहेब नाही आले वाटतं. बाय द वे ही इज कमिंग जस्ट नाउ. बसा ना, आत बसा. हॅलो. तुला सॅल्यूट करायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही असं केलं, मी बी असं केलं. चला आत. आता आत आणखीन काही गोंधळ करू नका, म्हणजे मिळवली. हा? हे कोणचे साहेब म्हणायचे? हे आमचे सगळ्यात मोठे साहेब. नीट वाघ. होय. हो हो, तुझ्या नवऱ्याचा मी सर्वात मोठा साहेब, हे छोटस प्रेझेंट. असं नाही. हो. मग साहेब तुम्ही एक काम करा, काय वा? यासनी लवकर बढती द्या. अच्छा. म्हणजे यांचा रुबाब वाढेल, बरं. पगार वाढेल आणि हा. यांच्या मिश्य बी हा. वाढेल. जरूर बेटा, त्यानं चांगलं काम केलं तर जरूर त्याला बढती मिळेल. अहो पण साहेब रुबाब वाढल्या बिगर हे चांगलं काम करतीलच कसं? हो, हो. चला ना साहेब आत. माझा हात दुखतोय की हळू. कुठे नेते मला, सोडा की. चार चौकात असं वागणं सोपतं का? काय करायचं ते घरी जाऊन करा. येता नका. मी कानफटीत आवाज काढीन. झाला तेवढा तमाशा बास झाला. इथं गप्प बसून राहायचं. बाहेर पाऊल टाकलंस तर याद राख. समजला? तर नाडकर्णींचं काय झालं? चालली आहे केस, अजून चालू आहे. अजून साहेब. हा. हो हो, तुम्ही का? वा, छान. येस. थँक्यू. अहो मोहिते, तुम्ही एवढी मोठी संगीत पार्टी केलीत, पण काही गाणं ऐकावल की नाही? हा? हो हो. म्युझिक लावायला सांगतो ना. बर बर. साहेब, हा. आमच्या साहेबांच्या मिसेस लई चांगल्या गातात, मी ऐकलंय. अरे वा. होय. हा हो हो. मिस्टर मोहिते, तुमच्या मिसेस ना बोलवा. हा? अहो पण हो बोलवा बोलवा. बोलवतो. लक्ष ठेवा. बोलवतो. हा. ए बाहेर चल. अगं आमच्या मोठ्या साहेबांनी बोलवलंय तुला. मी काय सांगतोय ऐकू येत आहे ना? येत आहे, पण मी येणार नाही. मला इथं कोंडून ठेवलं तर मग कशाला बोलवता? आता जावं तिकडं. अगं पण त्यांचं म्हणणं पडलं की तुला हा, तुमच्या साहेबाचा हुकूम ऐकायला मी काय त्यांच्या हाताखाली काम करीत नाही. अगं पण मी कबूल करून बसलोय त्यांना की मी तुला बाहेर घेऊन येतो म्हणून. तुम्ही मला इथं कोंडून ठेवलं सांगितलंच होतं ना? हा? तुझ्या पाया पडतो बाई, पण माझी आबरू घालवू नकोस. हा? माझी फजिती करू नकोस. नवऱ्यानं शब्द दिला हे लक्षात ठेव. तू गाणं म्हणावंस अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुमची पण? हो माझी पण. मग चला. थांब, डोळे पुस आधी. तुम्ही पुसा. पुसतो पण रडू नकोस. साहेबांच्या तोंडात मारले. यापुढे तुझा माझा काही संबंध नाही. झालं एवढं पुरे झालं. अहो पण माझं ऐका तर खरं. काही बोलू नकोस. या घरात एक शब्दही बोलण्याची तुझी लायकी नाही. समजलं? अहो मी कालच माफी करा म्हणून म्हणलं ना. आता मी तुला माफ करू शकत नाही. मी खूप सोसलं, खूप सहन केलं. आता माझी ताकद संपली सोसायची. पण मी माझ्या आबासनी काय सांगू? काय वाटेल ते सांग. आता का मी सांगेन त्याच्या उलट वागायचं होतं ना तुला? नाही. वाग. तुझी तू मोकळी आहेस. काही हो नाही. यापुढे तुम्ही साक्षीला तसं करीत, तुम्ही पंचीला तसं वागेत. जादा बोलणार नाही.
अगं पलच करणार नाही. तुम्ही म्हणशीला त्या साड्या बी नेसेन, पण मला या घरात बाहेर काढू नका हो. सांगा. मला तुझ्याशी संसार करायचा नाही. तुझं तोंडही पाहायची माझी इच्छा नाही. नाही हो नाही, असं भंगाळ बोलू नका, मी पाया पडते. हे बघ, जे काय रडायचं ते तुझ्या बापाकडे जाऊन रड. काल माझी चितू झाली, माझी नोकरी जायची पाळेल तुझ्यामुळं. ते काय नाही गोंधळे. काय साहेब? हिलाच्या बापाकडे पोचवून या. नाही. साहेब माझं ऐका, जरा सबुरीने घ्या साहेब. इतक्या टोकाला जायचं काही कारण नाही साहेब. तुम्ही मला शिकवताय गोंधळे? हिला घेऊन चालायला लागा. आय से टेक हर अँड गो अवे. नाही. नाही. आय सी. तो काय समजतो काय स्वतःला? बायको म्हणजे काय हातातली सिगरेट वाटली? पाहिजे त्या वेळेला हातात धरली, नाहीतर फेकून दिली. इडियट. काय हो? हा हा होय साहेब, पार्टीच्या जे काय झालं त्यामुळं. त्यात पोरीचं काही एक चुकलेलं नाहीये. घरंदाज घराण्यात वाढलेली पोर आहे. तिच्या गणितात असले प्रकार बसत नाहीत. नो नो, डोंट डू दॅट. रडू नकोस, रडू नकोस. नो. कर्नल साहेब, साहेबांनी वहिनी साहेबांना मायरी पोचवायला सांगितलं होतं, पण मीच त्याला इथे आणले. तेच चांगलं केलं. लग्न झाल्यानंतर सासऱ्यानं सुनेच्या बापाची जागा घ्यायची असते, समजलं? ओके, रडू नकोस. जा आज जा. त्या गोंधळे काकांच्या चहाचं बघ. गो गो प्लीज. रडू नकोस. कर्नल साहेब, तुम्हीच आमच्या साहेबांना जरा समजावून सांगा. गोंधळे ती कर्नलची सून आहे, समजलात? कर्नलच्या पुढे फौजदार केस झाड की पत्ती. हॅलो, कमिशनर स्पीकिंग. अच्छा, काय म्हणतोस? अच्छा 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 अच्छा. हा बर बर बर. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येस येस येस. मला फौजदार साहेबांनी भेटायचं आहे. पण तक्रार काय? मी फौजदार साहेबांनी सांगेन. आपण तक्रार काय मला सांगा की. माझा हवालदारावर विश्वास नाही. आपण ऐका बाय. गोंधळे? काय गोंधळ चाललाय तुमचा? माझा नाही साहेब, मी बाय ऐकायला तयार नाही बघा. अहो पण बाई. साहेब, बाई काय काम आहे तुमचं? साहेब माझ्या अगोदर तक्रार लिहून घ्या. ठीक आहे, बसा. हा बोला. माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालंय. तेवढ्यासाठी पोलिसाकडे आले तुम्ही? अहो त्याने मारलं मला. साहेब हे लिहून घ्या तुम्ही. मला त्याने मारलं. आता नवरा बायको भांडणात पोलीस काय करणार? तुम्ही गप बसा हो. मी साहेबांनी सांगते ना हो. हा. तर साहेब मला नवरा म्हणाला तू स्कर्ट घाल. स्कर्ट? वय आता तुम्हीच सांगा, माझ्यासारख्या खेड्यात जन्म गेलेल्या बाईनं स्कर्ट घातलेला बरा दिसल का? मी साप घालणार नाही म्हणून सांगितलं बघा. पण असा त्याचा आग्रह का? अव सिनेमाचं लई याड आहे त्याला. हा. सिनेमा बघून येतो हा. आणि त्यात करता तसं करायला बघतो. आता हे माणसाला सोपतं का? नाही. त्यावरनं रोज भांडण आणि आज मला मारलं आणि घरातून हाकलून दिलं. म्हणजे टाकलं तुम्हाला? वय हा. टाकलीच म्हणायची. म्हणाला पुन्हा घरची पायरी चढशील तर तंगडीच तोडीन नाही तर मुर्दा पाडीन. नक्की काय म्हणाला? तंगडी तोडीन का मोडता पाडेल? ते त्याचं त्यालाच ठाव. साहेब साहेब तुम्ही त्याला पकडावं नाही तर तो माझा खून करीन. चांगला सरळ करा त्याला. गोंधळे, हम्म. ही का हसायची गोष्ट आहे? सॉरी सर, सॉरी. साहेब असं एवढ्या तेवढ्या कारणावरनं नवरे बायकासने टाकायला लागलं तर दुनिया चालायची कशी? बरोबर नाही साहेब, दुनिया चालायची कशी? गोंधळे, जास्त बडबड करू नका.